हॅलो, मी प्रणिता आर्ट स्टुडिओ। हा माझा फर्स्ट मिनी व्लॉग आहे आणि यात मी तुम्हाला स्टार्टिंगला फेस ॲनाटॉमीविषयी इन्फॉर्मेशन देणार आहे। आणि मला खूप दिवसांपासून अशी इच्छा होती की व्लॉग करावा आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी फेसविषयी, बॉडी पार्ट्सविषयी, ॲनाटॉमीचे, आणि कसं ड्रॉ करायचं, कसं कलरिंग करायचं हे नंतर सांगेल। पहिले आपण ड्रॉला सुरुवात करू। आणि हा माझा व्लॉग कसा होतो, कसं सक्सेसफुल होतं ते बघू आपण। हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि जे व्ह्यूवर्स आहे, जे परमनंट, जे कंटिन्युअसली जे व्ह्यूवर्स आहेत माझे, त्यांना माहीत मी फक्त व्हिडिओज टाकायचे आणि सॉन्ग लावून त्याला फक्त एडिट करून टाकायचे। आता हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि तुम्ही पण असाल अशी माझी अपेक्षा आहे। सो आपण स्टार्ट करू, लेट्स गो। फर्स्ट फेस ॲनाटॉमी आपण शिकतो आहे आणि फेस काढताना पहिले ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे। आपण जर लाईव्ह करत असेल तर ऑब्झर्वेशन पहिले करून घ्यायचं आणि नंतर त्याला स्टार्ट करायचं। आणि स्टार्ट करताना फर्स्टली जे हेडचं जे असतं टॉप लाईन, आता इथे केस असतात फर्स्टली, आणि तिथे जे केसांचं जे टोक असतं त्याला एक छोटीशी डॅशसारखी एक लाईन करायची आणि तिथून एक व्हर्टिकल लाईन आखून घ्यायची आणि त्याचं एंड करायचं नाही बिलकुल व्हर्टिकल लाईनचा। आणि नंतर त्याच अंतरावर जर इथे असेल आयब्रोज तर त्याला एक हॉरिझॉन्टल लाईन, त्याच्याच खाली मिडलला थोडंसं तिथे पण छोटीशी हॉरिझॉन्टल लाईन, आणि त्याच्या खाली परत थोडंसं जागा सोडून जसं आपला फेस असेल त्यानुसार ऑब्झर्व करून इथे नाकाची लाईन, इथे लिप्सचा खालचा पार्ट, आणि इथे जी हनुवटी असते आपली खालची, इथे एंड होतो। तर एंड आधीच करायचा नसतो, वरून खाली यायचं असतं। पहिले जर एंड केला तर चेहरा छोटा बनतो आणि काहीच कळत नाही आपल्याला। हे असेल फर्स्टचे बेसिक आहे, ते बेसिक आहे याच्यात, आणि हे बेसिक सगळ्यांना माहीत पाहिजे। मी तर अशीच काढते, मी पहिले आयब्रोपासून स्टार्ट करते, मग आईज, मग नोज, मग लिप्स, मग खालचा भाग, आणि नंतर जे गाल येतील, चिक्स येतील, नंतर आउटलाईन येईल। हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेल, आणि हे आधी लर्न करून घ्या आणि माझ्यानुसार जर काढा तर एकदम बेस्ट राहील। थँक्यू।